नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मॉमी लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झिंग्यांची भाजी। यालाच कोळंबी पण म्हणतात आणि याला प्रॉन्स म्हणतात। तर सगळ्यात आधी या झिंग्यांना खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून घ्या। त्यामध्ये हळदी, नमक आणि थोडासा लिंबू घाला आणि 20 मिनिटं मॅरिनेशनसाठी कांदा, टोमॅटो, सांबार, मिरची मिक्स करा आणि त्याला मिक्सरमध्ये लावा। सोबतच अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडेसे मसाले घाला आणि त्याला पण मिक्स करा। कोळंबींना जास्त शिजवू नका। कोळंबी 5 ते 7 मिनिटं शिजली तरी पुरेशी असते, नाहीतर रबडासारखी लागते। झिंग्यांना आपण 20 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवलो, कारण तिची वास कमी होतो आणि टेस्टही छान येतो। थोडासा लिंबू घातला की टेस्ट उठून येते। कोळंबीमध्ये स्वतःचं पाणी असते, त्याच्यामुळे जास्त पाणी घालू नका। पाणी घातल्याने चव बिघडते। एक मेन टिप म्हणजे सगळे काही मिक्स करूनच टाका। जेव्हा कांदा लाल होतो त्यानंतर अद्रक लसूण आणि जे मसाले आहेत, जी पेस्ट आहे इथे घालायची। गॅस थोडा मंद करायचा। आमच्याकडे विदर्भामध्ये नैऋत्य वाऱ्यापासून पण पाऊस पडतो आणि ईशान्य वाऱ्यापासून पाऊस पडतो। तर उन्हाळ्यामध्ये ईशान्य वाऱ्यापासून पाऊस पडतो आणि कालच पाऊस आलेला होता। तर या प्रॉन्सला आमच्याकडे झिंगे म्हणतात, झिंगे विकायला आले म्हणून। तर मी हे 700 रुपये किलोचे झिंगे घेतलेली होती, आजच घेतली। आणि उन्हाळा तर काही सांगाच नको, आता उन्हाळा चालू आहे। आज 45 डिग्री सेल्सिअस म्हणजे ऊन होती, भरपूर उन्हाळा चालू आहे। झिंग्यांची भाजी खूप जास्त आवडते मला। असं वाटतं की मी कधी कधी जेवण बनवते आणि कधी कधी मी झिंगे खाणार आहे की आतुरता होऊन जाते आणि वास येऊ लागला मसाल्यांचा। खूप जास्त म्हणजे एक्सायटेड आहे मी जेवण करण्यासाठी। मसाल्यांमध्ये मी आधीच तिखट टाकलेला होता, म्हणजे मिरची टाकली होती, हिरवी मिरची, त्यामुळे जास्त तिखट टाकत नाही मी आता। 1 चमच इनफ आहे। मग आता पप्पा मदत करतायत। झालंय मला लग्न भाऊ, आपण नंतर खाऊ। 4 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर खाऊ आपण।